केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा वापरली जाते। यामुळे पीएम किसान योजनेतील तांत्रिक त्रुटी म्हणजे नमो सन्मान योजनेतील सुद्धा त्रुटी ठरत आहेत का, ते डिसेंबर 2025 पासून पोर्टल बंद असल्याचे सांगण्यात येत आहे। 2-2.5 वर्षापासून अर्ज करूनही शेतकऱ्याला जर मदत मिळत नसेल तर त्यांनी कोणाकडे पाहायचं? अध्यक्ष महोदय, सध्या स्वतः नोंदणी केलेल्या अर्जाच्या छाननीचे आणि मंजुरीचे अधिकार राज्य स्तरावर आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवर कामाचा निपटारा होत नाही। वारस हक्काने जमीन मिळालेल्या वारसांना सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज करण्यातही अनेक अडचणी येत आहेत। कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले याची यादी तालुका स्तरावर उपलब्ध नसते। यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। खरं तर आपल्या अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी मान निधी योजना, ह्या दोन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत। 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली, जे गरीब शेतकरी त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे आणि अपात्र त्यांनी जे सांगितले की काय शेतकरी पात्र शेतकरी, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या, हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत। साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिलेत। त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल।